नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारी शुक्रवारी आलेली आहे। नवीन वर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी शुक्रवारी आल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी विशेष अशी पूजा करायची आहे। तर तसेच या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, शांती, धनसंपदा हे सर्व आपल्याला लाभेल, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। जर का तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल किंवा मग तुम्हाला उपवास करायचे नसतील तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची तसेच माता लक्ष्मीची या दिवशी पूजा करायची आहे। आपण दररोज सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करत असतो, पण गणपती बाप्पांना आपण दररोज साध्या पाण्याने अंघोळ घालत असतो। देवपूजा करत असताना आपण साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करत असतो, परंतु या वर्षातली ही सर्वात पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची या दिवशी पंचोपचारपणे आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि ही संकष्टी चतुर्थी पौष महिन्यात येत असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला तीळ संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। तर या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तीळ संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। तर या दिवशी गणपतीसह चंद्रदेव, माता संकट यांची पूजा करतात। तसेच या दिवशी शुक्रवार आल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे। जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे टळतात। म्हणून आपल्याला जरी या दिवशी उपवास करायला जमला नाही तरी सुद्धा आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे। संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त असा आहे, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारीला असणार आहे। तर ही चतुर्थी पहाटे 4:06 सुरू होईल तर 18 जानेवारीला सकाळी 8:30 संपेल। संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:27 पासून ते 6:21 पर्यंत असेल। तर सकाळी 8:34 पासून ते 9:53 शुभ मुहूर्त राहील। चंद्राला अर्घ देण्याची वेळ रात्री 9:09 असेल। तुम्ही जर का संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करत असाल तर संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला चंद्रदर्शन घेऊन चंद्रदेवाची विशेष अशी पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। तुम्हाला जर का संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करायचे असतील तर तुम्ही जी चतुर्थी मंगळवारी येते म्हणजेच अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करू शकता। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला आपली नित्यकामे आटपून मग देवपूजा करायची आहे। तर देवपूजा करत असताना आपल्याला देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना पंचोपचारपणे म्हणजेच पंचामृताने किंवा मग साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही किंवा दुधाने सुद्धा अभिषेक घालू शकता। तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। तर तुम्ही ही पूजा देवघरात सुद्धा मांडू शकता किंवा मग वेगळी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची या दिवशी पूजा करू शकता। तर सर्वात प्रथम आपण कोणतीही पूजा करत असताना दिवा प्रज्वलित करतो, तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करून मग गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। तर गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना म्हणायचं आहे ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः किंवा मग तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना, पूजा करत असताना गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता। गणपती बाप्पांची आपल्याला विशेष अशी पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अष्टगंध, फुलं, दुर्वा फुलं अर्पण करून झाल्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि मग तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचाही नैवेद्य दाखवू शकता। तर बघा, ही चतुर्थी आहे ती वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे। शक्यतो या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। तुम्ही अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करू शकता, 1 वेळा करू शकता किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी तुम्ही 11 वेळा सुद्धा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करू शकता। जर का तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील गणपती बाप्पांची याच पद्धतीने पूजा करायची आहे। जाताना लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा, तिळाचे लाडू आवर्जून घेऊन जायचे आहेत। तिथे देखील तुम्हाला शक्य असेल तर तिथे बसून 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण तुम्ही करू शकता। तर ही पूजा तुम्हाला पहिल्या
चतुर्थीपासून ते वर्षभरात येणाऱ्या 12 चतुर्थीला अशीच ही पूजा तुम्ही प्रत्येक चतुर्थी करत असाल तर ही पूजा अशीच याच पद्धतीने करायची आहे. ज्यांचे उपवास असतील त्यांनी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे. तरच आपण केलेल्या संकष्टी चतुर्थीचे फळ आपल्याला हे मिळत असते. तसेच या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांकडून गणपती अथर्वशीर्षाचे पठण करून घेऊ शकता किंवा मुलं मोठी असतील तर त्यांना तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायला सांगू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्यासाठी काही उपाय करत असाल तर तुम्ही त्यांच्या हातून हे उपाय करून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या दिवसापासून तुमच्या इच्छापूर्तीसाठी काही उपाय करू शकता. तुम्ही पहिल्या चतुर्थीला जरी उपाय केले तरी चालतील किंवा मग तुम्ही हे उपाय संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या 12 चतुर्थीला जरी हे उपाय केले तरी देखील चालणार आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यावर आपल्याला कापराच्या वड्या या प्रज्वलित करायच्या आहेत. मग तुम्ही 5 कापराच्या वड्या घेतल्या तरी चालतील. आपल्याला ही खोबऱ्याची वाटी हातात घ्यायची आहे. तर एका प्लेटमध्ये ती वाटी ठेवायची आहे, कारण खोबऱ्याची वाटी ही गरम होऊ शकते, त्यामुळे शक्यतो ती प्लेटमध्ये ठेवावी. त्यानंतर आपल्याला ही वाटी देवघरासमोर ठेवायची आहे. या वाटीमध्ये कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत. आणि जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत राहतील तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. बघा, मंत्र असा आहे, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र तुम्ही कापूर जळेपर्यंत म्हणायचा आहे. तुम्ही हा उपाय तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकता, मुलांच्या इच्छापूर्तीसाठी करू शकता, स्वतःच्या, पतीच्या किंवा घराच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तर हा कापूर संपल्यानंतर जी ही खोबऱ्याची वाटी आहे तर ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर पहा, प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकता. तर या पहिल्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही 12 संकष्टी चतुर्थी हा उपाय नक्कीच करू शकता. तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल. गणपती बाप्पांची पूजा करून 108 वेळा म्हणजेच 1 माळ ओम गण गणपते नमः या मंत्राचे नामस्मरण सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही अजून एक सेवा करू शकता. तर ती अशी आहे, तर या पहिल्या संकष्टी चतुर्थीपासून ते 120 दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला रोज 121 वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. मुलांसाठी, संततीसाठी सुद्धा बरेच प्रयत्न करत असाल तर ती इच्छा मनामध्ये धरून तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. ज्या काही मुलाबद्दल अडचणी असतील तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आहे, तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, तर तो तुम्ही उपाय करू शकता. तर या उपायाला तुम्ही या संकष्टीपासून सुरुवात करू शकता किंवा मग इतर कोणत्याही संकष्टीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. जेव्हाही तुम्ही या सेवेला सुरुवात कराल तर म्हणजे ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे तर त्या दिवशीच तुम्हाला फक्त गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. जाताना एक नारळ, एक डाळिंब, लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा आणि 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी असं साहित्य तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणासुद्धा घेऊन जायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना तुम्हाला या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. तुमची जी पण इच्छा असेल तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. तुमची जी सेवा करत आहात तुम्ही ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. हे गणपती बाप्पा, मी तुमची मनोभावे या कारणासाठी तुमची मी सेवा करत आहे, तर ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्ही त्यांना मनापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तर या संकष्टी चतुर्थीपासून सुद्धा तुम्ही 120 दिवसांची ही सेवा करू शकता. आता मंत्र कोणता म्हणायचा आहे तर बघा, मंत्र असा आहे, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा असा हा मंत्र आहे. तर तुम्ही हा मंत्र 121 वेळा म्हणायचा आहे. जर का तुम्हाला मध्येच ही सेवा करत असताना मासिक धर्म आला तर तुम्हाला ते 4 दिवस स्किप करायचे आहेत आणि पुन्हा सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. आता या दिवसांमध्ये जर का चुकून तुम्हाला एखाद्या दिवशी काही कारणास्तव बाहेरगावी जावं लागत असेल किंवा लग्नकार्य असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही बाहेरगावी गेला असाल तर तो दिवस स्किप करायचा आहे आणि तो तुम्ही दिवस काउंट करायचा नाही. त्या पुढील जो दिवस येईल त्या दिवसापासून तुम्ही 1 दिवस वाढवून तुम्हाला 120 दिवस अशी ही सेवा करायची आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय नक्की करून पहा. तुम्ही सेवेला घरात सुरुवात करण्या अगोदर घरातील गणपती बाप्पांना देखील तुम्हाला तुमची ही सेवा आणि तुमची इच्छा सांगायची आहे. ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि रोज तुम्हाला हा मंत्र 121 वेळा
आणि 120 दिवस म्हणायचं आहे। बघा, अत्यंत असा प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। त्याचप्रमाणे अजून आपण कोणकोणते उपाय करू शकतो तर बघा, अजून एक उपाय तुम्ही करू शकता। आपण जेव्हा गणपती बाप्पांना स्नान घालतो, अभिषेक घालतो, तर तुम्ही पंचामृताने अभिषेक केला असेल किंवा पाण्याने जरी, शुद्ध पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला असेल, तर ते पंचामृत आहे किंवा जे पाणी आहे अभिषेक घातलेलं, तर ते तुम्ही तुमच्या लहान मुलांना प्यायला देऊ शकता। त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये बरीच प्रगती तुम्हाला जाणवताना दिसून येतील। हा उपाय मी स्वतः माझ्या मुलींवरती करते, पण त्यामुळे मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे। तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।